नमस्कार, मी अविनाश चिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. पीसीबी कट्ट्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातला अत्यंत महत्त्वाचा जिव्हाळ्याचा विषय, त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. विषय काय आहे? पिंपरी चिंचवड शहरामध्ये जवळपास 7 ते 8 हजार स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे टोटल. तशी 11,000 पर्यंत पण सांगितलं जाते. पण पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे जे मेंबर्स आहेत टोटल आणि बाकी असे सगळे, असं जर गृहीत धरलं तर या शहरातल्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये जवळपास 11 ते 12,000 लोक मेंबर्स आहेत. छोटे मोठे म्हणजे रेसिडेन्स मधले आणि एमआयडीसी मधले वगैरे असे सगळे गृहीत धरले तर या लोकांचे प्रश्न प्रचंड आहेत. या शहराला खऱ्या अर्थाने म्हणजे महापालिकेला असू दे, राज्य सरकार असू दे, केंद्र सरकार असू दे, यांना जवळपास 3,500-4 हजार कोटी रुपयांचा रेव्हेन्यू महसूल ही मंडळी देतात. त्याच्यामध्ये महापालिकेचा मिळकत कर असू दे, जीएसटी असू दे किंवा बाकीचे अन्य टॅक्सेस, डायरेक्ट इनडायरेक्ट असं सगळा टॅक्सचा विचार केला तर 4-5 हजार कोटीचा रेव्हेन्यू ही मंडळी देतात केंद्र, राज्य आणि महापालिकेला. परंतु त्यांच्या समस्यांकडे आज तागायत कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. या विषयावरती पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेने अत्यंत मला वाटतं 3-4 वेळा असा पाठपुरावा केला. त्याच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ते गांभीर्याने घेतलं आणि आज महापालिकेमध्ये या विषयावरती सकाळी 7 वाजता एक बैठक झाली. या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली, वेगवेगळे प्रश्न चर्चा झाले. त्यात प्रमुख प्रश्न जो होता, मुख्य प्रश्न जो होता, कुदळवाडीमध्ये साधारण 8-8.5 महिन्यापूर्वी जी कारवाई झाली, 8 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी जी कारवाई झाली, 4,500 टोटल अतिक्रमण पाडली. त्याच्यामध्ये 11,15 स्मॉल स्केल होते, लघुउद्योग होते. त्या परिसरातील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष 1 लाख लोकांचा रोजगार त्या परिसरात होता. त्याच्यामध्ये सर्वाधिक मोठा वाटा जो होता तो स्मॉल स्केल इंडस्ट्रीचा होता. आणि या स्मॉल स्केल वाल्यांची अवस्था अशी झाली, घरकाना घाटका. आज तागायत ही मंडळी जी कंबर मोडली आहे ते आतापर्यंत उठू शकली नाही. की वाईट अवस्था आहे. कोट्यवधी रुपयाची मशिनरी त्यांनी खरेदी केली होती, कर्ज काढली होती. आज ती कर्ज फेडायला, हप्ते भरायला सुद्धा पैसे नाहीत. काही मंडळींनी पुनर्वसन त्यांचं खेड तालुक्यामध्ये किंवा चाकण परिसरामध्ये केलं, पण आज जवळपास 60 ते 70% त्यातले स्मॉल स्केल वाले अक्षरशः झोपलेले आहेत. या विषयावर सुद्धा अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये लघुउद्योग संघटनेने चर्चा केली. प्रशासनाला विचारला नेमकी चर्चा काय झाली, त्यातून उत्तर काय मिळालं, या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत संघटनेचे अध्यक्ष संदीपजी बेलसरे यांच्याशी. संदीपजी, आपलं स्वागत आहे. मला सुरुवातीला सांगा, तुम्ही आतापर्यंत 4-5 वेळा या विषयावरती पाठपुरावा केला, अगदी केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका यांच्याकडे. आजची बैठक काहीतरी फलश्रुती आहे असं म्हणताय, मी ऐकलं फक्त. आजच्या बैठकीवर तुम्ही समाधानी आहात का? या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, तुम्ही काय प्रश्न मांडले, आश्वासनं तुम्हाला काय? सर्वप्रथम मी असं म्हणेल की आजपर्यंत आपण शासन दरबारी आपलं कुदळवाडी संदर्भातलं गारणं प्रत्येक विभागामध्ये असेल किंवा प्रत्येक नेत्यापुढे आपण आजपर्यंत आपलं गारणं मांडलं. जेव्हा कारवाई चालू झाली होती 8 तारखेपासून 12 तारखेपर्यंत, त्यावेळेस सुद्धा आपण सर्व नेत्यांना भेटलो. पण आजपर्यंत अशी आश्वासक बैठक आजपर्यंत अशी म्हणजे झालेली नव्हती. म्हणजे आम्ही माननीय अजितदादांना पण या संदर्भात कारवाई झाल्यानंतर सुद्धा एक 3-4 वेळा भेटलो. त्यांनी आम्हाला धीर दिला त्यावेळेस की आपण या बाबतीत काहीतरी करूया. म्हणजे आम्ही काय वाऱ्यावर सोडणार नाही तुम्हाला, ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. तर आज जी बैठक झालेली आहे त्या बाबतीत म्हणजे अनेक विषय होते, फक्त कुदळवाडी हा विषय. कुदळवाडी हा आम्ही प्रामुख्याने घेतलेला विषय आहे आमच्या म्हणजे अजेंडावरती. आज कुदळवाडी, आज पण सर्वप्रथम कुठल्या विषयाला आम्ही महत्व देतो, कुदळवाडीच्याच विषयाला आज महत्व देतोय. कारण कुदळवाडीचा जर आपण विचार केला तर 1980 साली आमची जी संघटना आहे पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना, त्याची स्थापना 1980 साली कुदळवाडीमधून झाली. 1980 साली. त्याच्यानंतर आता आज एवढे वर्ष झाले, एवढ्या वर्षामध्ये तिथं अनेक उद्योग, अनेक म्हणजे ज्यांना एमआयडीसी मध्ये जागा मिळाल्या नाहीत, ज्यांना गव्हर्नमेंट म्हणजे जे इंडस्ट्रियल झोन आहेत त्याच्यामध्ये जागा मिळाल्या नाहीत, अशा होतकरू तरुणांनी त्यावेळेस आपण काहीतरी उद्योग व्यवसाय करावा म्हणून त्या काळामध्ये त्यांनी तिथं व्यवसाय चालू केला. आणि आज 30-35 वर्ष काम केल्यानंतर त्यांच्यावर अशी वेळ आली की एका दिवसामध्ये त्यांनी जे काही उभं केलं होतं साम्राज्यामध्ये, त्यांनी जे काही आपली तुटपुंजी आर्थिक कमाई त्यावेळेस होती त्यामधनं स्वतः काम करून झगडून आज ते एका चांगल्या लेवलला, चांगल्या पातळीला पोहोचले होते.
तर ह्या कारवाईमध्ये एका दिवसामध्ये त्यांचं सगळं होतं तर नव्हतं झालं. आणि पूर्णपणे ते लोक म्हणजे अक्षरशः म्हणजे उद्ध्वस्त झाली ती लोक. म्हणजे त्याला काय करावं आणि काय नाही असं त्यावेळेस सुचत नव्हतं. मी स्वतः तिथं 5-6 दिवस मी फिरत होतो त्या कारवाईच्या वेळेस. मी धीर द्यायचा प्रयत्न करत होतो लोकांना, पण माझी सुद्धा अवस्था अशी झाली ती बघून माझ्या डोळ्यातून पाणी येतं अशी परिस्थिती होती. कारण एवढी क्रूरपणे कारवाई केली गेली की ती मशिनरी काढल्याबरोबर वेळ दिली आणि मशिनरीवर सुद्धा शेड पाडले, स्लॅब पाडले, पोकलँडनी मशिनरी उलटी पालटी केली. CNC, VMC, लेथ मशीन असतील, बाकी जे तयार मटेरियल होतं हे खूप अतोनात प्रचंड नुकसान झालं उद्योजकांचं. आता त्याच्यामधनं आम्ही माननीय अजितदादांकडे 3-4 वेळा या बाबतीत पाठपुरावा केला. काउन्सिल हॉलला पण त्यांनी आम्हाला इथून मागे 2 वेळा बोलवलं. आणि आता आज जी बैठक झाली त्याच्यामध्ये आम्ही प्रकर्षाने हा मुद्दा पहिला मांडला. पहिलं बैठकीच्या अजेंड्यामध्ये पहिला मुद्दा आम्ही कुदवाडीचाच घेतला. त्याच्यामध्ये आम्ही अजितदादांना सगळी पूर्ण ही जी परिस्थिती झालेली लोकांची ती आम्ही समजून सांगितली की ते काय लोक काय 1 वर्षापूर्वी येऊन त्यांनी तिथं उद्योग कुठला चालू केला नव्हता. असं काय नव्हतं. ते लोक तिथं 40-45 वर्षापासून काही लोक आहेत, 30 वर्षापासून काही लोक आहेत. आणि ग्रामपंचायत काळापासून जवळपास 80% लोक तिथंच. आणि त्याच्यामध्ये म्हणजे बरेचसे आजपर्यंत जे काही बातम्या आल्या असतील की तिथल्या रहिवाशांना त्रास होत होता किंवा त्याच्यामुळे प्रदूषण होत होतं. म्हणजे महापालिकेकडनं पण बऱ्याच वेळा सांगितलं त्याच्यामुळे प्रदूषण होतं या औद्योगिक आस्थापनांमुळे. पण आता आमचे जे मेंबर होते, आमचे संघटनेचे तिथं 576 मेंबर होते एवढ्या वर्षात. अच्छा, म्हणजे ते आपण 1200 म्हणतो टोटल, 1100 पैकी 576 लोक आमचे मेंबर ते आजीव सभासद होते. अच्छा. आणि बाकीचे पण आम्ही म्हणजे असं मेंबरच काम करतो असं काय नाही, आम्ही सगळ्यांची कामं करतो जी लोक आमच्याकडे येतील. साधारण 1100 लोकांवरती त्यावेळेस लघु उद्योगांवरती कारवाई झालेली. तर आम्ही आज तो मुद्दा आम्ही तो मांडला की ही लोक आता जाणार कुठे. तुम्ही त्याचं कारण विचारलं या संदर्भामध्ये? कारण विचारलं तर सांगितलं जातं की बांधकामं अनधिकृत होती. तर आम्ही कारवाई झाल्यापासून आम्ही तोच प्रश्न विचारतोय की एवढं काय झालं की 35-40 वर्ष ती बांधकामं जर अनधिकृत होती. कॉर्पोरेशन मध्ये ती बांधकामं 97 मध्ये आली. बरोबर. 97 पासून आता जवळपास आज 32 वर्ष झाली. बरोबर. त्यावेळेस ती बांधकामं अनधिकृत नव्हती. एका दिवसामध्ये एवढं मोठं काय झालं होतं की ती एवढी पाण्याची गरज पडली. म्हणजे तो प्रश्न अजूनपर्यंत अनुत्तरित. म्हणजे त्याचं उत्तर आपल्याला मिळत नाही की एका दिवसामध्ये कारवाई करायची काय नाही. आम्ही त्यावेळेस ऍफिडेव्हिट द्यायला तयार होतो की आम्हाला 2 महिन्याची मुदत द्या की तुम्ही म्हणताय आमची बांधकामं अनधिकृत आहे, आम्ही ऍफिडेव्हिट देतो घेऊन तुम्हाला, आम्हाला 2 महिन्याची मुदत द्या. आम्ही आमचं सगळं हलवतो. बरोबर. मशिनरी होत्या, अवजड मशिनरी होत्या. ते काय एखादं काय घर खाली करण्यासारखं नव्हतं. अवजड मशिनरी होत्या. दुसरीकडं भाड्याने म्हणा जागा बघायची गरज होती. आम्हाला त्या आमच्या उद्योजकांना तिथं म्हणजे वेळ पण दिला गेला नाही. त्याच्यामधनं आतोनात लोकांचं नुकसान झालं. आणि आज बैठकीमध्ये सुद्धा आम्ही हा मुद्दा मांडलेला आहे की नुकसान झालेलं आहे. आता हे सगळे पुढे आपल्याला जायचे. सगळ्यात पहिले ते आम्ही मुद्दा मांडला काय की 2002च्या गुंठेवारीप्रमाणे आहे त्या जागेमध्ये आमची जागा आता ज्या लोकांच्या स्वतःच्या मालकीच्या जागा आहेत तिथं हे भरपूर लोकांच्या जवळपास 70% लोकांच्या मालकीच्या जागा होय. तर त्यांना तिथंच परवानगी तुम्ही द्या. बरोबर. ते जर परवानगी मिळत नाही तुम्हाला, तसं परवानगी तर आम्हाला कुठलीच आता मिळत नाहीये. म्हणजे आम्ही मोडणी करायला गेलो तर मोडणी आमचं परिपत्रक मोडणीचं आम्हाला मिळत नाही. आता ते मोडणीवाले सांगतायत तुम्ही आता आम्ही पूर्ण गटाची मोडणी करणार, आम्ही फक्त तुमच्या जागेची मोडणी करणार नाही. पूर्वी लोकांनी मोडणी केलेली, मग त्या मोडणीचं काय करायचं. म्हणजे कॉर्पोरेशन मध्ये जर कुठलाही आपल्याला एखादा प्लॅन टाकायचा त्याला मोडणी पहिली करायला पहिलं तिथंच आम्हाला अडचण येते. कॉर्पोरेशन मोडणी ज्यांची पूर्वी झालेली आहे त्यांच्या फाईल पण कॉर्पोरेशननी डीपीच्या आधी डीपी जो आता डेव्हलपमेंट प्लॅन नवीन नियोजित जाहीर केलाय त्याच्या आधी त्या पण फाईल स्वीकारल्या नाही. सगळीकडनं अडवणूक चालू आणि अजून पण अडवणूक चालू. अजून पण तिथं लोकांना सांगितलं जातंय की एखाद्याने काही थोडंफार आपलं सामान वाचवण्यासाठी काहीतरी थोडंसं बारकं पत्रे वगैरे लावले असेल ते पण आम्ही पाडू. म्हणजे माझ्या जागेमध्ये मी जर काही काम तिथं आता करतच नाहीये, पण माझं एखादं सामान असेल मी तिथं ठेवतोय, बरोबर, त्याला पण तुम्ही जर अडवणूक करत असाल त्याला अर्थ काय. थोडक्यात हे सगळे मुद्दे आम्ही तिथं मांडले. आणि आता किती म्हणजे कुणी सांगितलं अधिकाऱ्यांनी की तिथं आजूबाजूच्या सोसायटीवाल्यांचा विरोध आहे आणि तिथं प्रदूषण होतं. आम्ही तो मुद्दा आज खोडून काढलेला आहे पूर्णपणे.
की आमचे जे युनिट आहेत ते ऑटोमोबाईल पार्ट सप्लाय करणारे, ते सीएनसी व्हीएमसीचं काम, मशिनिंगचं काम करणारे, फॅब्रिकेशनचं काम करणारे. इथं बरेचसे उद्योजक असे होते की जे एक्सपोर्ट पण करत होते. म्हणजे असं नाही की तिथं 1000 स्क्वेअर फूटच्या कारखान्यापासनं फार 20-25 हजार स्क्वेअर फूट पर्यंत कारखाने होते आणि एक्सपोर्ट करणारे होते, निर्यात करणारे होते. मग तुम्ही हा विचार आता केला गेला नाही. आता आम्ही हा मुद्दा प्रकर्षाने आज मांडलाय तिथं की ह्या लोकांकडनं आपल्याला आज कॉर्पोरेशनला एवढ्या वर्ष सगळ्या टॅक्स मिळालेले आहे. अनधिकृत होतं तिथं रस्ते दिले गेले, तिथं लाईट दिली गेली, तिथं पाणी दिलं गेलं. आणि पूर्वी तर कॉर्पोरेशनची एनओसी असल्याशिवाय महानगरपालिकेचं लाईट पण मिळत नव्हतं. हे काही लोकांकडे त्याची एनओसी पण आहे 97-97 नंतर महानगरपालिकेमध्ये समावेश झाल्यानंतर. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एकदम अचानक हे निर्णय का घेतला गेला? उत्तर काय पडत? उत्तर आम्हाला मिळत नाही. पण आता शेवटी आम्ही पण कुठंतरी आपल्या लोकांचं म्हणजे ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे त्यांना ह्याच्यातनं कुठं तरी उभारी मिळाली. कारण आता आज ज्यांनी बाहेर जाऊन भाडे तत्वावर जागा घेतली, कुरळीला गेले लोक, निगोजेला गेले, चिंबळीला गेले, फार लोक चाकणला पण गेले. आज त्यांचा जो खर्च आहे महिन्याचा, म्हणजे आता आज यायचं जायचं सगळं वाढलं, कामगारांना येण्या जाण्याचे पैसे द्यायला लागतात. परत तुम्हाला तिथं त्या जागा मालकाला तिथं त्याचा भाडं द्यायला लागते. तर एखादा आपण एक बारका 5000 स्क्वेअर फूट किंवा 3000 स्क्वेअर फूटच्या माणसाचा विचार केला तर त्याचा खर्च 2 ते 3 लाखांनी वाढलाय आज ऑपरेटिंग कॉस्ट महिन्याची. ह्या ह्याच्यातनं आम्ही सगळ्या लोकांशी, जे बाधित लोक आहेत त्यांच्यावर चर्चा करून म्हणजे आम्हीच हा प्रस्ताव दिलाय. काय नेमका प्रस्ताव काय दिला? आम्हीच प्रस्ताव पहिला दिला की तुम्ही चिखली कुदळवाडीमध्येच हे जे बाधित उद्योजक आहेत, म्हणजे ज्यांची बांधकामं पाडली गेली, त्यांना महानगरपालिकेने इंडस्ट्रियल पार्क डेव्हलप करून द्यावा, सगळ्या सोयी सुविधा द्याव्यात. तिथनं कुठलं तुम्ही तिथं सीईटीपी लावा, तिथं एसटीपी लावा, जे नॉर्म्स लागतात पोल्युशन कंट्रोलसाठी. आणि आमच्या इंजिनिअरिंग व्यवसायामधनं, कारखान्यांमधनं तेवढं प्रदूषण होत नाही. आणि सगळे नियम पाळले, आम्ही नियम पाळायला तयार आहे. आज 100 ते 125 एकर जागा लागते. तुम्ही त्याचं नगरविकासमध्ये तुम्ही प्रस्ताव पाठवा. आणि पालकमंत्र्यांनी, अजितदादांनी पण सांगितलंय हे सगळं ऐकल्यानंतर. अच्छा, त्यांनी तसं डायरेक्शन दिलं. स्वतः सांगितलेलं की आपण या लघु उद्योजकांना आपण वारंवार सोडू शकत नाही. यांचं खूप, पिंपरी चिंचवड ही औद्योगिक नगरी आहे, या लोकांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आज पिंपरी चिंचवड जे काय आपल्याला दिसतंय तर तुमच्यामुळं, ते औद्योगिक नगरीमुळेच पिंपरी चिंचवडची ही भरभराट झालेली. आणि त्या उद्योजकांना आणि त्या कामगारांना आपण वारंवार सोडू शकत नाही. तर तुम्ही त्वरित सगळा तुम्ही सर्वे करा, पुढे कुठल्या उद्योजकांची बांधकामं वाढली गेलेली, त्यांची किती जागा होती, जे लोक म्हणजे तिथं रेंटवर पण असतील त्यांचा पण समावेश त्याच्यामध्ये करा. अच्छा, त्यांची जागा घेण्याची तयारी असेल तर त्यांना पण आपण जागा द्यायला पाहिजे. बरोबर. असं करून तुम्ही एक इंडस्ट्रियल पार्क पूर्ण डेव्हलप करून रस्ते, वीज, पाणी, लाईट, सीईटीव्ही प्लांट, एसटी प्लांट सगळं नियोजन करून तुम्ही माझ्याकडे प्रस्ताव सादर करा. या बाबतीत वरच्या स्तरावरती म्हणजे मुख्यमंत्री असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील, नगर विकास खाता असेल, अजून जेवढी संबंधित उद्योग खाता असेल, उदय सामंत साहेब असतील उद्योगमंत्री, सीओना त्यांनी तिथनं फोन पण लावला. होय का? म्हणजे एमआयडीसीच्या सीओना पण त्यांनी तिथनं फोन लावला की आपल्याला यांच्या संदर्भात काय करता येईल. पण विषय असा आहे की एमआयडीसी मध्ये आज जागा शिल्लक नाही. आपल्या इथं पण नाही आणि चाकणमध्ये पण नाही. आणि चाकणमध्ये एवढ्या लांब आता त्या लोकांचे एवढे हाल होत आहेत, तिथं चिंबळी कुरळीमध्ये जाऊ तर चाकणला तर कोण जायची म्हणजे तयारीच नाही. म्हणून आम्ही प्रकर्षाने हेच सांगतोय की या उद्योजकांचं पुनर्वसन कुदळवाडीमध्येच तुम्ही तिथं जागा नोटिफाय करा. त्यांनी सांगितलं जागा नोटिफाय तुम्ही करा आणि त्याचा प्रस्ताव मला तातडीने तुम्ही पाठवा. डिटेल प्रोजेक्ट टाइम बाउंड प्रोग्राम दिला त्यांना, टाइम बाउंड प्रोग्राम दिला जातो. टाइम बाउंड म्हणजे आता आम्ही पण मागणी केली की 1 महिन्यामध्ये तुम्ही प्रस्ताव पाठवा. बरोबर, सांगितलेलं आहे आम्ही पण. डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट करा तुम्ही. अच्छा, आम्ही पण मदत करू. आमच्याकडे जवळपास 576 लोकांचा डेटा आहे पूर्ण. बरोबर. तुम्हाला 576 लोकांचा डेटा पूर्ण एका दिवसामध्ये मिळेल. किती जागा होती, काय होतं, सगळं एका दिवसामध्ये मिळेल तुम्हाला. हा कुदळवाडीचा विषय थोडक्यात अशा पद्धतीनं मार्गी लागतोय असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आश्वासक, आम्हाला आजची बैठक आश्वासक वाटली की याच्यामध्ये पुढं जे बाधित लोक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं याच्याबद्दल घडू शकतं आजच्या बैठकीमधनं, असं आम्हाला एकंदरीत वाटतं.
बाकी इंडस्ट्रीचे कोणते प्रश्न म्हणते इथं मला वाटतं लाईटचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. म्हणजे तुम्हाला पुरेशा प्रमाणामध्ये लाईट मिळत नाही, ते थोडक्यामध्ये कमी दाबाने मिळतं तो भाग वेगळा, परंतु त्याच्यात फ्लक्च्युएशन प्रचंड असतं. काही काही वेळेस 12-12 तास लाईट नसते अक्षरशः. महावितरणच्या बाबतीत म्हणजे सांगायचं झालं तर आम्ही आज कुठले दोषारोप न करता आम्ही आता गेले 6 महिने म्हणा किंवा गेले 1-2 वर्ष जे महावितरणचे वरिष्ठ अधिकारी आहेत म्हणजे चीफ इंजिनियर असतील, बरोबर, अधीक्षक अभियंता असतील, इथले कार्यकारी अभियंता असतील, त्यांच्याबरोबर आम्ही दर महिन्याला बैठक घेऊन की आपल्याला काय नक्की सुधारणा केली पाहिजे. हे जुनं इन्फ्रास्ट्रक्चर याला नुसती रोज मलमपट्टी करून उपयोग नाही. काय नाही. तर आता सर्वप्रथम आम्ही चर्चा करून आज म्हणजे त्यांनी 1-2 महिन्यापूर्वी 100 कोटी रुपयाचा DPR हा हेड ऑफिसला पाठवला, त्यांनी पाठवलेला आहे. तर त्या बाबतीत पण तिथं चर्चा झाली त्या मीटिंगमध्ये. तर तिथं अजितदादांनी त्वरित जे म्हणजे महावितरणचे लोकेश चंद्रजी आहेत त्यांना लगेच फोन करून सांगितलेलं या बाबतीत आपल्याला बैठक घेऊन हा DPR जो आहे हा तातडीने मंजूर करायचा. क्या बात, छान. ते एक गोष्ट झालेली आहे. त्याचबरोबर आज तुम्ही जसं म्हणताय खूप आपल्या इथं विजेची मागणी खूप वाढलेली, मागणी वाढली MIDC बरोबर, आणि आजूबाजूचे जे परिसर आहेत त्याच्यामध्ये. तर आपल्या इथं फिडर कमी पडतात. आज फिडर कमी पडत आहेत. त्याचबरोबर महापारेषणचे जे मोठे ट्रान्सफॉर्मर आहेत तिथनं वीज महावितरणला मिळते आणि तिथनं आम्हाला सप्लाय बरोबर. तर तिथं सेंच्युरियन का, परत इंद्रायणी नगर आणि टाटा मोटर्सचे जे महापारेषणचे केंद्र आहे तिथं 50 मेगावॅटचे आणि 100 मेगावॅटचे 6 मोठे ट्रान्सफॉर्मर बसवणं प्रास्ताविक आहे 2 वर्षापासून. पण ते आम्ही एवढा पाठपुरावा करतो पण त्याला अशी कामाला गती मिळत होती. त्या बाबतीत त्याच्यावर पण चर्चा झाली. महावितरणचे जे पुण्याचे चीफ इंजिनियर ओळख म्हणून ते पण तिथं बैठकीला हजर होते. महावितरणचे चीफ इंजिनियर काकडे साहेब पण बैठकीला हजर होते. बरेचसे त्यांचे अधिकारी हजर होते. तर त्याच्या बाबतीत त्यांना पण एक डेडलाईन दिलेली आहे की तुम्ही 6 महिन्याच्या अंतरावर पहिलं एक EHV म्हणतात त्याला म्हणजे महापारेषणच्या सेंटरला तिथले तुम्ही कार्यान्वित करून घ्या आणि 1 वर्षामध्ये सगळे 6च्या 6 जे मोठे ट्रान्सफॉर्मर आहेत 50 मेगावॅट आणि 100 मेगावॅटचे त्याची तिथं इन्स्टॉलेशन होऊन ते चालू व्हायला पाहिजे अशी त्यांना डेडलाईन दिली. क्या बात आहे, छान. त्याचबरोबर महावितरणला ज्या जागा लागतात आता महावितरणच्या प्रत्येक फिडरवर लोड खूप वाढलेले आहे. सबस्टेशनची संख्या कमी पडते, फिडरची संख्या कमी पडते. त्या बाबतीत गेले 6 महिने संघटनेकडनं MIDC आणि महापालिकेकडे पाठपुरावा चालू होता. MIDC आणि आजूबाजूच्या परिसरातील जागांसाठी म्हणजे महावितरणनी मागणी केली होती आम्हाला एका सबस्टेशनसाठी 1000 स्क्वेअर मीटर जागा पाहिजे. मग आता ते नवीन अत्याधुनिक सबस्टेशन आले त्याच्यावर आज चर्चा झाली. 600 स्क्वेअर मीटर ची जागा द्यायची म्हणजे प्रत्येक म्हणजे आता J ब्लॉक असेल, T ब्लॉक असेल, S ब्लॉक असेल, तिकडं तुमचा चिंचवड मधला D2 ब्लॉक असेल, त्याचबरोबर तिकडं सेक्टर 7-10 मध्ये PMRD ची जागा आहे बरोबर. तर तिथल्या सेक्टर 7-10 साठी सबस्टेशन असेल किंवा तवळेच्या इकडं कॅनबेच्या तिथं पण जागा ऑलरेडी ती जागा ताब्यात पण नाही. आणि 3 जागांची संमतीपत्र ही उद्या किंवा परवा महावितरणला कॉर्पोरेशनकडनं मिळतील. आणि उरलेल्या अजून 3 जागांची एक 15-20 दिवसामध्ये ती मिळतील. आणि त्याचं फक्त MIDC ला कन्व्हर्जन करायला लागणार आहे. ते ओपन स्पेस आहे. ओपन स्पेसचं कन्व्हर्जन करून ते बरोबर त्या पर्पज साठी महावितरणला हँडओव्हर करतील. म्हणजे हे पण एक विजेचा प्रश्न तुमचा मार्गी लागतोय, म्हणजे वेळ लागेल त्याला. लगेच एका दिवसामध्ये कुठली गोष्ट होत नाही. पण आशा करूया की साधारण या गोष्टींमुळे हे जे आपण विषय करतो आता DPR झाला 100 कोटीचा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर बदलण्यासाठी किंवा महापारेषणचे मोठे ट्रान्सफॉर्मर जे आपल्याला त्यांना इन्स्टॉलेशन करायचे ते आणि सबस्टेशन आणि फिडर वाढले तर आपलं आज जे म्हणजे वीज पुरवठा लोडमुळे सारखा खंडित होतोय किमान तो प्रश्न कमी होईल. त्याची तीव्रता आहे म्हणजे किंवा रोज एकाच ठिकाणी म्हणजे वीज जातीये त्याच एरियामध्ये ते पण आम्ही निर्देशन आणून दिलेलं आहे. त्याच्या बाबतीत पण अजितदादांनी त्यांना सक्त निर्देश दिले की जे तुम्ही रोज जे एकाच ठिकाणी जर खंडित होत असेल तर त्यावर लक्ष द्या ते पहिलं पूर्ण करा. इथं जायला नाही पाहिजे. ट्रान्सफॉर्मरची अतिरिक्त गरज आहे काय असेल तुम्ही प्रस्ताव पाठवा. आपण DPDCच्या माध्यमातून जे आपण शनिवारी
काउन्सिलरला बैठक घेतो, या माध्यमातून आपण त्याला मंजुरी देतो. छान. तुम्हाला केबल वगैरे मोठ्या लागत असतील त्या बाबतीत पण आपण हेड ऑफिसशी बोलून आपण मंजुरी घेऊ त्याची. पण खऱ्या अर्थाने फ्रुटफुल जरा काहीतरी फलनिष्पत्ती दिसते. कुदरवडीचा प्रश्न काय, विजेचा प्रश्न काय, पाण्याचा विषय आणि एसटीपीचा विषय, हे दोन विषय सुद्धा चर्चेत आले होते तुमच्या. एसटीपीची मागणी तुम्ही आता करून करून फार थकलात. नाही, सीट म्हणजे आता विषय असा आहे, सीईटीपी प्लांट आपल्याला पहिला आवश्यक होता एमआयडीसी मध्ये. कारण आपल्या इथं सीईटीपी म्हणजे जो कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट जो आहे आणि एसटीपी पण आहे. तर गेले जवळपास 20 वर्ष आपण संघटनेच्या मार्फत आपण पाठपुरावा करतो. जागेची पाहणी झाली, जागेची पाहणी पण झाली, त्याच्यासाठी स्पेशल पर्पज व्हेकल पण फॉर्म झाली, ती तो प्रोजेक्ट पुढे नेण्यासाठी पिंपरी चिंचवड सीईटीपी फाउंडेशन म्हणून. बरोबर. पण जे व्यावसायिक आहेत प्लेटिंग, पावडर कोटिंग, पेंटिंग या व्यवसायामध्ये, त्यांना एकत्र करून, सगळ्या संघटनांनी एकत्र करून प्रत्येकाचा मेंबर त्या सीईटीपी फाउंडेशन वरती आहे. ती 188 ला 1.5 एकर जागा आपल्या ताब्यात झाली ती एमआयडीसी कडनं, त्या फाउंडेशनच्या ताब्यामध्ये. तिथं लेवलिंग करून तिथं भूमिपूजन पण झालं. होय का? त्याला आता 1.5 वर्ष होऊन गेली. प्रत्यक्षात पुढे काही झालं नाही. त्याचा आपण म्हणजे कन्सल्टंट पण नेमला होता त्याचा डीपीआर तयार करण्यासाठी. पण काही कॉन्फ्लिक्ट महापालिकेचे आणि ते फाउंडेशनचे. महापालिकेचं म्हणणं तुम्ही फक्त एक एमएलडीचा प्लॅन करू नका, थोडं जास्ती करा. आमचं म्हणणं पहिलं आपण पायलट प्रोजेक्ट म्हणून आपण पहिले एक एमएलडीचाच प्लॅन करू, तुम्ही एसटीपी वेगळा करा 20 एमएलडीचा. बरोबर. कारण आपल्याकडे अजूनपर्यंत भुयारी गटार आपल्या इथं नाही एमआयडीसी मध्ये, ते पहिल्यापासून नाही. तर ते जेव्हा होईल तेव्हा तुम्ही एसटीपी करा. पण आता जो लोकांना त्रास होतो इथं, किंवा महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड कडनं जे सातत्याने किंवा कॉर्पोरेशन कडनं टार्गेट केलं जाते की हा प्लेटिंग व्यवसाय की हा प्रदूषण करणार आहे, पण त्यांना तुम्ही सोय दिली नाही. आता आज रांजणगावच्या कंपनीला सॉलिड वेस्ट द्यायला लागते, या सगळ्या उद्योगांमधून जनरेट झालेली. ते येऊन कलेक्ट करतात, त्याचे पैसे आपल्याला त्यांना द्यायला लागतात. तर आमचं म्हणणं हेच आहे की आज 1982 पासून महानगरपालिका सगळे कर गोळा करते. तर ही सोयी सुविधा द्यायचं त्याच्यामध्ये आहे. कसं नाही, ही आता जेव्हा आपल्या इथे एमआयडीसी चालू झाली, म्हणजे खऱ्या अर्थाने मूर्त रूप आला एमआयडीसीला आपल्या इथं, म्हणजे लघु उद्योजकांचं. बरोबर. म्हणजे भोसरीमधनं सुरुवात झाली किंवा आकुर्डीमधनं सुरुवात झाली, त्यावेळेस ते 1968 पासून सुरुवात झाली. त्यावेळेस जे कायदे होते त्यावेळेस ते इथं ग्रामपंचायत होती. कोण तुमचा कचरा उचलणार नाही, कोण तुमचं हे सॉलिड वेस्ट वगैरे जे काय असेल ते त्याचं विल्हेवाट लावणार नाही. तर त्यावेळेसच्या लीज डीड मध्ये जे क्लॉज होते ते आजपर्यंत आले की तुम्ही तुमच्या कचऱ्याची विल्हेवाट लावायची, तुम्ही तुमच्या सॉलिड वेस्टची हे करायची, तुम्ही सेप्टिक टँक बांधायची. सेप्टिक टँकचं जे काही मैला निघेल त्याचे तुम्ही ते टँकरनी ते काढायचं, त्याचे पैसे पण तुम्ही द्यायचे, त्याची विल्हेवाट पण तुम्ही. असं कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांच्या डोक्यामध्ये अजूनपर्यंत तेच बसलेलं होतं की आता सोल्युशन काय नाही. आता सोल्युशन असं झालंय की एवढं वर्ष पाठपुरावा करून, पहिलं तर आमचं 1.5 वर्ष झालं ओला सुका कचरा आमचा उचलायला सुरुवात केली कॉर्पोरेशन. म्हणजे स्वागत आहे, आम्ही त्यांचे त्याबद्दल आभारी आहे. ठीक आहे, सगळीकडचं झालं नाही, पण पायलट माझ्या कंपनीच्या एरियामधनं झालं सेक्टर 7 नंतर टी ब्लॉक मध्ये झालं, अजून जे ब्लॉक मध्ये काही ठिकाणी होतं, पण सगळीकडे ते होत नाही. एक रिकव्हरी सेंटर पण म्हणजे जमा करण्याचं एक सेंटर पण गवळी माथ्याला तिथं चालू झालं आता, म्हणजे कचऱ्याचा. बरोबर. तिथं कचरा जमा करण्यासाठी. पण इंडस्ट्रियल वेस्ट इंडस्ट्रियल वेस्ट त्याच्यामध्ये नाही, त्याच्यामध्ये फक्त ओला आणि सुक्या कचऱ्याच्या बाबतीतच ते झालेले. आता आम्ही आज ती पण मागणी आम्ही जी मागणी करतोय एवढे दिवस की घातक कचऱ्याचा आम्ही विल्हेवाट कुठं लावायची. तर विषय नाहीच का? नाही, तसं नाहीये. आता त्या बाबतीत अधिकाऱ्यांचं म्हणणं काय, आयुक्तांचं म्हणणं काय की रांजणगावला एक फॅसिलिटी आहे महाराष्ट्र एनवायरो म्हणून, प्रायव्हेट फॅसिलिटी. बरोबर. तर त्यांना तुम्ही ते द्या. आता अख्ख्या पुणे जिल्ह्यामधला जेवढा घातक कचरा आहे तो तिथं जातो. माझी त्या अधिकाऱ्यांबरोबर 1-2 वेळा बैठक झाली, पण पुढे काहीच झालं नाही. म्हणजे त्यांनी कुठले आपल्याला दर पण ठरवले नाहीत की काय रेट असेल, आणि कोण नंतर आमच्याकडे आलं पण नाही की तुमचा घातक कचरा आम्हाला द्या. त्यांची कॅपॅसिटीच नाही. तुम्ही पूर्ण पुणे जिल्ह्याचा जर विचार केला, आता परिस्थिती काय, तर तुम्ही काय करता नेमकं त्याची विल्हेवाट कशी लावता? नाही, आता जे कुणी रजिस्टर्ड आहेत आता त्यांच्या बरोबर ते तर त्यांना देत आहेत. आता बाकी आमचे जे पूर्वीपासून कोण आमचे जे ते मटेरियल घेऊन जात आहेत त्यांना देणार आम्ही, आमच्याकडे पर्यायच नाही, दुसरा पर्याय नाही.
आम्ही तर विल्हेवाट आम्ही लावू शकत तो नाही. प्रश्न तुमचा घातक कचऱ्याचा आहे असं. आम्ही आयुक्तांना पण वेळोवेळी तेच आम्ही मागणी केली होती. आतापर्यंत जे 2-3 मिटिंग झाल्या आमच्या आयुक्तांबरोबर की तुम्ही इथं तो प्रकल्प चालू करा. हो बरोबर. तुमच्याकडं एमआयडीसीनी हँडओव्हर केलेल्या भरपूर ओपन स्पेस आहेत. तुम्ही गव्हर्नमेंट एजन्सी आहे, तुम्हाला कुठल्या सगळ्या परवानग्या मिळायला पण अडचण येणार नाही, म्हणजे अडचण पण येणार नाही तुम्हाला, आणि इथल्या लोकांची पण सोय होईल. आणि तुम्ही चार्ज ठेवा ना, तुम्ही त्याचा चार्ज घ्या ना. आता ठीक आहे, महाराष्ट्र एनवर जेवढी घेईल तेवढं ना घेऊ, 50% आम्ही द्यायला तयार आहे. महापालिका हॉटेल संदर्भामधला कचरा, मंडईतला कचरा, ह्या सगळ्या बाबतीमध्ये महापालिका, हॉस्पिटलचा कचरा एक स्वतंत्र, मेडिकल वेस्ट, तसा इंडस्ट्रियल वेस्टच्या बाबतीत यांनी करायला हरकत नाही. आणि त्यात घातक कचऱ्याच्या बाबतीत पर्यावरण अहवालामध्ये फक्त उल्लेख असतो, प्रत्यक्षात काय थोडं आमची मागणी तेच आहे. तुमच्याकडे जागा आहे, तुम्ही शासकीय यंत्रणाच आहे, तुम्ही तुम्हाला परवानग्या सगळ्या मिळतील. याच्यावर काय उत्तर निघालं? याच्यावरती हे 3-4 विषय जे असे आहेत त्याच्यावरती आज तरी कुठलं समाधान मिळालेलं नाहीये. पण याच्या बाबतीत एक संयुक्त बैठक परत एमआयडीसी असेल, महापालिका आणि पालकमंत्री आणि अजून संबंधित विभाग जे असतील, उद्योग विभाग वगैरे, यांच्याबरोबर एक जे काही प्रश्न आज म्हणजे चर्चेला आले आणि त्याच्यावरती कुठला तोडगा निघत नाहीये, त्याच्यावरती तोडगा काढण्यासाठी एक मुंबईला एक याच्यावरती संयुक्त बैठक परत घ्यायचं ठरलेलं. अच्छा, ते कळवलं. तुमच्या चाकणच्या अनुषंगाने, चाकणला फार मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री, पण वाहतूक कोंडीचा प्रश्न हा, चाकण म्हटल्यावरती अंगावर शहर येतात. चाकण इथून जायचं म्हटलं तरी रस्ता तसा 25 किलोमीटरचा, तो क्रॉस करायला 2 तास लागतात तिथं जायला इंडस्ट्रीवाल्यांना. ज्यांचे त्या भागामध्ये युनिट आहेत ती लोक इथे यायचं, शहरात ये जा करायचं म्हटलं तर त्यांची अवस्था अत्यंत वाईट परिस्थिती आहे. वारंवार तक्रारी करून झाल्या, आमदार खासदार त्याच्यावरती आश्वासन आले, प्रत्येक निवडणुकीत तो विषय येतो, प्रत्यक्षात काहीच होत. आजच्या मीटिंगमध्ये त्याच्यावरती काही चर्चा झाली का? हो, आजच्या मीटिंगमध्ये पण चाकणच्या संदर्भात चर्चा झालेली आहे. तर आम्ही पण आमचे पण बरेचसे मेंबर, त्यांना इथं उद्योग विस्ताराला जागा नाही, त्याच्यावर चाकणला म्हणून ते भरपूर इथले पण त्यांचे उद्योग चालू आहेत आणि ते चाकणला पण गेले. म्हणजे आमची बऱ्याच वेळा सगळ्यांशी चर्चा होती. म्हणजे माझं पण जाणं होतं चाकणला, माझं पण बांधकाम चालू आहे, काय चाकणला एका ठिकाणी चालू आहे, ते इथनं 28 किलोमीटर जवळपास. म्हणजे मी तिथं गेलो तर मला यायला परत रात्रच होती, थोडक्यात दिवस जातो. म्हणजे हे आता तुम्ही कुठल्याही बाजूने जा, चाकणला जायला आपल्याला एक तर नाशिक रोड आहे, तिकडनं जरी गेलो किंवा तळवडेवरनं IT पार्कवरनं गेलो तरी सकाळी जेवढा म्हणजे सकाळी त्रास होतो आणि संध्याकाळी येता त्रास. 2-2 तास लागतात, मला माहिती आहे, 2-2 तास लागतात. आमचे लोक, आमचे मेंबर जे असतील किंवा जे डायरेक्टली चाकणला जाऊन ज्यांनी उद्योग चालू केले ते अक्षरशः वाचायचे. म्हणजे आज परिस्थिती कामगाराची किंवा मालकाची अशी तिथं जाणार आहे की त्यांनी सकाळी 2-2.5 तास घालवायचे प्रवासामध्ये, काम 8 तासच करायचं, येतानी परत 2.5 तास घालवायचे प्रवास, बसमध्ये, कारमध्ये, 2 व्हीलरवर किंवा कंपनीने प्रोव्हाइड केलेल्या गाड्यांमध्ये. म्हणजे ते व्यवहार होत नाही, त्याच्यामध्ये म्हणजे आपलं सगळं पूर्ण मॅनपॉवर वाया जाते, वेळ वाया जातोय, मॅनपॉवर वाया जात आहे, पैसा श्रम सगळं वाया जातं. आमची एवढीच मागणी आहे की तुम्ही जाहीर केलं की आपण नाशिक फाटा ते राजगुरू नगर उड्डाणपूल करू. बरोबर, म्हणजे हे गेले मी जवळपास 15 वर्ष ऐकतो. परत तळेगाव ते चाकण, तळेगाव ते चाकण पर्यंत, बरोबर, तो रोड मोठा करू, चाकण ते शिक्रापूर पर्यंत करू. आता मध्ये पण हे सगळं जाहीर झालंय, पण अजूनपर्यंत आता मागे 6 पदरी, आता ठीक आहे, या सगळ्या नंतर ज्या गोष्टी आहेत, नाशिक फाटा ते चाकण 6 पदरीसाठी ऍक्विजिशन झाले, सगळं झाले, तोडातोडी झाली, सगळं झालं, परंतु पण अजूनपर्यंत रुंदीकरण झालं नाही. त्याला कारण काय? म्हणजे आपण आपल्या महापालिकेचा एरिया त्याच्यामध्ये येतो मोशीपर्यंत, इंद्रायणी नदीपर्यंत, तिथून पुढं PMRD आणि जिल्हा परिषद वगैरे असा तो एरिया येतो, आणि नॅशनल हायवेचा असल्यामुळे काही इश्यूज असतील. याच्यात काही उत्तर मिळालं का आजच्या बैठकीमध्ये? अजितदादांनी सांगितलं आम्ही एवढं त्याच्यासाठी आता फंड आम्ही अलोकेट केलेलं आहे. अतिक्रमण कारवाई पण केलेली, पण असं व्हायला नको की अतिक्रमण कारवाई केली आणि ते कामच चालू झालं नाही, परत अतिक्रमण चालू झालं. म्हणजे आता हे आपण बघितलंय गेल्या 7-8 वर्षामध्ये. तुमचे काही मेंबर मला वाटतं त्या मीटिंग मध्ये बोलले सुद्धा, म्हणजे तुम्ही अतिक्रमण कारवाई केली, अजितदादांनी 15 दिवसापूर्वी, 1 महिन्यापूर्वी तिथे व्हिजिट केले, लोकांना आश्वासन दिले, पण प्रत्यक्षामध्ये अतिक्रमण कारवाईच्या पुढे काही गाडी गेलेली नाही. अतिक्रमण कारवाई पण आहे, त्याचबरोबर आता तिथं जर आपण रस्त्यांची अवस्था बघितली तिथली, पण म्हणजे आज
जे मेन रस्ता आहेत तिथं पण खड्डे आहेत. आता एवढी वाहनं आहेत तिथं की लोक साईडचा कच्चा रस्ता पण वापरतात, त्याच्यामध्ये एवढे खड्डे असल्यामुळे तो पण नीट वापरता येत नाही. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना आपल्याला पिंपरी चिंचवड मधलं चाकण परिसरात जाताना करायला लागतो. तर ह्या बाबतीत लवकरात लवकर म्हणजे वॉर फुटिंग वरती याच्यावरती तोडगा काढला पाहिजे. पहिलं तर जे रस्ते आपले आता अस्तित्वात आहेत त्या रस्त्यांची अवस्था पहिली नीट करणं गरजेचं आहे. आणि त्याचे जर तुम्ही रुंदीकरण केलं आणि जे जर साईडला जी जागा मोकळी राहती ती पण जर व्यवस्थित केली तरी अर्धा प्रश्न आपला सुटेल अशी परिस्थिती. ते नंतर ते नंतरचा विषय. म्हणजे आता अस्तित्वातले रस्ते आपले पहिले जर नीट केले तरी आपला 50% वेळ वाचू शकतो. मला सांगताय एखादे 4 व्हीलर असेल तर तो हा खड्डा चुकवायचा की तो खड्डा चुकवायचा असं करत करत अक्षरशः कंबर मोडती. इतकी वाईट अवस्था रस्त्याची चालणी झालेली आहे. ही परिस्थिती चाकणमध्ये सुद्धा आहे, ती परिस्थिती आपल्या एमआयडीसी मध्ये सुद्धा. अच्छा, आपल्या एमआयडीसी मध्ये आपल्या इथं सुद्धा अंतर्गत रस्ते कुठे, अंतर्गत रस्ते एवढे खराब झालेत, काही मेन रस्ते एवढे खराब झालेले आहेत. आम्ही कितीतरी संघटनेच्या मार्फत मेन रस्त्यांची आम्ही तक्रार केलेली, पण तिथं फक्त ते आता पावसाळा असल्यामुळे फक्त खडी टाकली जाते. खडी नंतर विकृती, त्याच्यामध्ये लोक घसरून पडतायत, कामगारांना इजा होती. एवढी सगळी म्हणजे ती परिस्थिती अधिकाऱ्यांना दिसत का नाही तुम्हाला? तुम्ही तुमच्या मीटिंग मध्ये एक जाहीरपणे बोललात आणि नंतर काही मीडियाशी बोलताना तुम्ही सांगितलं की 3.5 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीमध्ये कुठल्याही कामाची अजिबात तुम्ही केलेल्या मागण्यांची दक्षता नाहीच नाही. थोडक्यामध्ये प्रशासन किती बेफिकीर आहे असा थेट तुम्ही त्या मीटिंग मध्ये आरोप केला. तुमचा अनुभव काय? दादांनी त्याच्यावर काही उत्तर दिलं का? नाही, आमचा अनुभव प्रशासनाच्या बाबतीत बोलायचं गेलं तर आम्ही प्रत्येक गोष्टीची मागणी करतोय. तुम्ही पण एवढ्या वर्ष बघताय की म्हणजे प्रत्येक जी गोष्ट इंडस्ट्रीसाठी आवश्यक आहे त्या प्रत्येक गोष्टीचा आम्ही पाठपुरावा करतोय, पण त्याला कुठं तो प्रश्न सुटताना दिसत नाही. म्हणजे रस्ते झाले, तुमचा विजेचा प्रश्न झाला, सीईटीव्ही प्लांट झाला, एसटीव्ही प्लांट झाला, अजून बरेचसे प्रश्न आहेत, ते सुटताना दिसत नाही ना. तुम्ही फक्त एमआयडीसी कडे एक सोन्याची कोंबडी म्हणून बघताय उद्योजकांकडे, कोंबडीच कापायला निघाले. आता हे म्हणजे आम्हाला एवढं तुम्ही आता मगाशी जे सांगितलं की प्रॉपर्टी टॅक्स आणि जो जीएसटी परत महापालिकेला मिळतो, बरोबर, त्याच्यामधून जवळपास 2200 कोटी रुपये मिळतात जीएसटी मधून, जीएसटी आणि प्रॉपर्टी टॅक्स. तर एवढे पैसे आम्ही तुम्हाला कर रुपी देऊन तुम्ही आमच्याकडे लक्ष देत नाही, बेफिकीरपणा. म्हणजे आणि खरं सांगायचं तर 3.5 वर्षामध्ये अंकुश नाही कुणाचा प्रशासनावरती. ऐकलं पाहिजे ना, अधिकाऱ्यांनी प्रोएक्टिव्ह राहिलं पाहिजे लोकांबरोबर. ठीक आहे, आता आज नगरसेवक नाहीयेत प्रश्न मांडायला, पण आता सगळे संघटना मिळून प्रश्न मांडतायत. कुठल्या दखल घेतली पाहिजे, दखल घेतलीच गेली पाहिजे. आज हे उद्योग आहेत म्हणून हे सगळं चालू झालंय. पण तुमच्या कलेक्टर होते, कमिशनर होते, पोलीस कमिशनर, महापालिका आयुक्त, पीएमआरडीचे सगळे मीटिंगला होते. तुम्हाला वाटतं की हे आजची जी आलेली चर्चा त्याची प्रत्यक्षात पुढे अंमलबजावणी होईल? नाही, आजची जी बैठक झालेली आहे त्याच्यामध्ये म्हणजे ज्या पद्धतीने पालकमंत्र्यांनी प्रत्येकाला समज दिलेली. अच्छा, म्हणजे त्यांचं एक जे रोखोकपणा असतो काम करण्याच्या बाबतीत, हो तर हो, नाही तर नाही, तर त्या बाबतीत त्यांनी जे आज निर्देश दिले स्पष्ट प्रत्येक विषयाच्या बाबतीत, तर आम्हाला तरी त्याच्या बाबतीत वाटतंय की काहीतरी याच्यामधनं निष्पन्न होईल. उद्योजकांसाठी म्हणा किंवा कामगारांसाठी म्हणा चांगले सोयी सुविधा निर्माण होतील आणि परत एकदा म्हणजे एक चांगला उद्योजकांसाठी एक चांगलं म्हणजे व्यासपीठ उपलब्ध होईल. बरोबर. पण संदीप, मला एक सांगा, हे निवडणुका आल्यावर हे सगळे विषय येतात का? मला तो आता हे बाहेर चर्चेचा विषय असा येतो की आता दादांची मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा मीटिंग झाली, तर त्यांनी जो जनसंवाद घेतला त्याच्यात प्रचंड 4,500 तक्रारी आल्या. त्या तक्रारींसाठी स्वतंत्र यंत्रणा त्यांनी नियुक्त केली आणि त्याचा फॉलोअप घेणारे 4-5 अधिकारी त्यांचे पीए वगैरे त्याच्यावरती काम करतायत आणि लोकांना त्याचा चांगला रिझल्ट मिळतोय असं ऐकलं. म्हणजे या सांगायचा हेतू असा आहे की यापूर्वी सुद्धा अजित पवारांनी या शहरासाठी बरंच काही केलेलं आहे. मधल्या काळामध्ये थोडा तो गॅप गेला पराभवामुळे 2017च्या वेळेला. संपूर्ण या प्रकरणामध्ये राजकारण किती वाटतं तुम्हाला? आता म्हणजे लघुउद्योजकांना वास्तविक तसं पाहिलं तर त्यांनी प्रायोरिटीने तुम्हाला लाल पायघड्या अंतरायला पाहिजे तुमच्या ऑप्शनमध्ये, परंतु दुर्लक्ष झालंय. याच्यात राजकारण दिसते का? नाही ना, त्यांनी सुद्धा आज मान्य केलं, अजितदादांनी सुद्धा मान्य केलं की पिंपरी चिंचवडचा जो काही विकास झालेला आहे तो या उद्योगांमुळे झालेला आहे. म्हणजे हे जे मोठे उद्योग आहेत, लहान उद्योग आहेत, ते इथं आले, त्याच्यामधनं ही भरभराट झालेली आहे.
तर यांच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणारच नाहीये. आणि जसं तुम्ही म्हणले की आता मध्ये काही काळ आता राजकारणाच्या बाबतीत मला म्हणजे बोलायचं नाहीये त्या विषयावरती, पण एकंदरीत जो अनुभव आम्हाला आला म्हणजे या गेल्या 10 वर्षामध्ये, म्हणजे जो कामं व्हायला पाहिजे होती ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे, अपेक्षा केली होती तुम्ही, म्हणजे आम्ही उद्योजकांबद्दल बोलणार आणि आम्ही MIDC बद्दल आणि औद्योगिक भागाबद्दल बोलणार, बरोबर, पण आम्ही रहिवासी पण या शहराची, ती तुमची जबाबदारी आहे. आम्ही रहिवासी पण आहे, आम्ही 50 वर्ष या शहरामध्ये आम्ही वास्तव्य करतो. राजकीय अंग आहे नाही असं नाही, तर ते पण आहे, तो विषय सगळं ठीक आहे, पण राजकारण सोडून जर आपण विचार केला तर अधिकाऱ्यांवर अंकुश असणारा प्रशासक आपल्याला इथं पाहिजे. म्हणजे कुणी म्हणजे जो कुणी इथं सत्ता इथं ज्यांची असेल त्यांनी अधिकाऱ्यांवर त्यांचा पूर्ण अंकुश पाहिजे. अधिकारी ठीक आहे, काही कामं होत असतील, काही कामं होत नसतील, पण सगळेच कामं जर होत नसतील तर मग या अधिकाऱ्यांवर अंकुश कोणाचा आहे हा आम्हाला प्रश्न पडतो. नाही आता एकदम ते बेफाम सुटलेले त्यांच्यावरती कोणाचाही अंकुश नाही, हे अगदी फार मार्मिक सांगितलं तुम्ही. ओव्हरऑल पाहिलं मला वाटतं की अजितदादांची मुंबईमध्ये सुद्धा या विषयावरती सगळ्या आजच्या विषयांवरती मुंबईमध्ये बैठक होणार. त्यातून पुढच्या काळामध्ये पुढच्या 4-6 महिन्यामध्ये निवडणुका कदाचित जानेवारी-फेब्रुवारीमध्ये सुद्धा होतील, पण त्याला 4-6 महिने आहेत. या काळामध्ये तुमचे हे सगळे प्रश्न मार्गी लागतील अशी एक अपेक्षा आहे. आतापर्यंत आपण या विषयावरती अनेकदा चर्चा केली आहे, पण आजची जी बैठक झाली ह्या बैठकीत खऱ्या अर्थाने काहीतरी त्याला फलनिष्पत्ती दिसतेय आणि ज्या ठामपणे अजित पवार सांगतात हे काम करायचं ते करायचं, नाही म्हटलं त्याला नाही, जे होणार नसेल त्याला स्पष्ट नाही म्हणून सांगतात ते. तुम्ही जे प्रश्न उपस्थित केले त्याच्यामध्ये असं वाटतंय की त्यांनी स्वतःहून सकाळी 7ला येऊन तिथे बैठक घेतली, दुसऱ्या 8ला एक नदी संदर्भात एक बैठक होती, पण ह्या बैठकीतून काहीतरी तुम्हाला लोकांना मिळेल अशी एक अपेक्षा आहे. तुम्ही या चर्चेत सहभागी झालात, खूप खूप धन्यवाद. या पुढच्या काळातही उद्योजकांचे कुठलेही प्रश्न असू द्या त्याच्यावरती आपण जरूर हे व्यासपीठ तुमच्या सर्वांसाठी खुलं आहे. धन्यवाद.